छान तयारी केली आपण सुनीने. पण नुसती तयारी करून काय उपयोग? हत्तीची प्रतिमा का बसवतात हे माहित आहे का तुझ्या सुनेला? हो माहितीये मला काकू, खरंच माहितीये. हस्त नक्षत्र आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून त्याची प्रतिमा बसवतात. सून या केसात वावरत असली ना तरी ज्ञान मात्र अगदी लांब लचक केसांसारखं आहे. चला सुरू करूया पूजेला. हो चला ना, चला 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 या फेर धरूया. हो चला. अगं, तिला बोलवा ना. नाही तुम्ही चालू करा, मी बसते इथे. अगं ये ग. कीर्ती ये ना ग. चला चला सुरू करूया. हो ना. अंबे माता की जय. पहिलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करेन तुझी सेवा. माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पायवळ घुमती बुरजावरी. बुरजावरी डोळ्यांच्या सारवीन टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नायका. ए विनगा ए विनगा, खांडा तिळूबाई तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया. खातील काय दुधोंडे, दुधोंड्याची वाजली टाळी. आयुष्य दे रे ब्रह्माळी, माळी गेला शेता बाता. पाऊस पडला येतात पडपड पावसात. थेंबो थेंबी थेंबो थेंबी, आडव्या लोंबती अंगणा. अंगणा तुझी 7 वर्ष, बोलल्या तुझी 16 वर्ष. बोलल्या तुझी 16 वर्ष. धन्य धन्य ते कोल्हापूर, धन्य धन्य ते कोल्हापूर. अंबाबाईचे ते सुंदर, अंबाबाईचे ते सुंदर. कळस सोन्याचे ते शिखर. कळस सोन्याचे ते शिखर. चित्र देखिले मनोहर, चित्र देखिले मनोहर. उजवे हाती महाकाली, उजवे हाती महाकाली. डावे हाती सरस्वती, डावे हाती सरस्वती. जय विजय दोन्ही मूर्ती. जय विजय दोन्ही मूर्ती. गजाननाच्या पुढे बैसली, गजाननाच्या पुढे बैसली. कोल्हापूरची मर्दानी, कोल्हापूरची मर्दानी. अंबा बैसली सिंहासनी. अंबा बैसली सिंहासनी. नणंद भाऊजे दोघी जणी, घरात नव्हतं तिसरं कोणी. शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी, मी नाही खाल्लं बहिणीने खाल्लं. आता माझं दादा येईल ग, दादाच्या मांडीवर बसेन ग. दादा तुझी बायको चोरटी, असून दे माझी चोरटी. घे काठी लाग पाठी, घराघराची लक्ष्मी मोठी. आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या साड्या नेसू पट्टीच्या साड्या नेसू पट्टीच्या. गळ्यात घातली सोन्याची सरी. आपण दोघी फुगडी खेळू सीताच्या घरी. खेळून झाल्यावर हवा गरम चहा. बहिणींची फुगडी पहा. बाई फुगडी चमचम करते लुगडी. चमचम करते लुगडी. आता सासू सुनांची फुगडी उद्या की आहे. हो चालेल की. मग अहो चला, मी सांभाळीन तुम्हाला. चला. अहो एवढं प्रेम करते मी तुमच्यावर, तर खरंच सांभाळीन. चला ओ. विड्याच्या पानाला लावला चुना. आपण दोघी फुगडी खेळू सासवा सुना. आपण दोघी फुगडी खेळू सासवा सुना. आपण दोघी फुगडी खेळू सासवा सुना.
पण खेळा ना. नंदा भाऊजा या. काही गरज नाहीये, मला यात काही एक इंटरेस्ट नाहीये, प्लीज. पैसे मोजू खडा 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 खडा, रुपये मोजू दणा 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 दणा, रुपये मोजू खडा 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 खडा, 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 रुपये मोजू खडा 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 खडा. काय कीर्तीताई, मजा आली ना? तुम्ही ना काळजीच नका करू. जोपर्यंत शिवा आहे तोपर्यंत मज्जाच मज्जा. काय काय हे? सांग बाई सांग, तुझी सासू कशी ग, सासू कशी? सासू माझी खट्याळ फार, काम लावते मला सार. अरे बापरे. तिचा असतो तोरा मोठा, तिच्या पदरा खाली तिचा बेटा. शिवा ये आता मध्ये. मी हो मग तू नको का आता सांगायला. अगं अगं सुनबाई, तुझी सासू कशी, सासू कशी? आई, आता ही काय सांगेल त्याचा नेम नाहीये. काय सांगू मी बाई, सासू माझी जशी आई. काय सांगू मी बाई, काय सांगू मी बाई, सासू जशी माझी आई. वा त्यांनी शिकवावं, मी शिकावं. लाईफचा सरळ आहे फंडा, लाईफचा सरळ आहे फंडा. मी पडावं आणि त्यांनी सावरावं. अगं इकडे काय येते. चला आता पुढचं बोला. सांग बाई सांग, तुझी नणन कशी, नणन कशी? एक नाही दोन नंदा माझ्या, देवाने दिल्या मैत्रिणी पहिल्या. लहान आहेत तिचे आहेत लाड, लहान आहे तिचे आहेत लाड, आणि मोठी आहे तिचा आहे मान. यांच्या सपोर्ट शिवाय माझं हालत नाही पान. चला आता कारल्याचं गाणं म्हणायला या, सीताई आणि शिवा. ठीक आहे. कारल्याचं बी पेरग सुने, मग जा पुल्या माहेरा माहेरा. कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई, पेरलं हो सासूबाई, जाऊ का आता माहेरा माहेरा. कारल्याची वेल येऊ दे ग सुने, मग जा पुल्या माहेरा माहेरा. कारल्याचं वेल आलं हो सासूबाई, आलं हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याचं फूल येऊ दे ग सुने, मग जा पुल्या माहेरा माहेरा. कारल्याला फूल आलं हो सासूबाई, आलं हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याला कारलं येऊ दे ग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा. कारल्याला कारलं आलं हो सासूबाई, आलं हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याची भाजी कर ग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खा ग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा.
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई, खाल्ली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आपलं उष्ट काढ सुने काढ सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा. माझं उष्ट काढलं सासूबाई, काढलं सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आणा फणी घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा माहेरा. आणली फणी सीता, तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आता. म्हणजे लाखात एक अशी सून मिळाली आहे तुला. अगदी बरोबर म्हणालात ताई. शिवा सगळं सांभाळून घेते हा, आणि सगळी कामं अगदी व्यवस्थित करते. न सांगितलेली पण अगदी व्यवस्थित करते. अगं ती गरज पडली ना तरच करते, आणि सगळी कामं अगदी मनापासून करते, तक्रार न करता अगदी आवडीने. हा आया इतकं सुंदर सगळं काम करते शिवा, म्हणजे तिच्याच जेवायला यायलाच पाहिजे नाही का? हो, नक्की नक्कीच. हो या की. शिवा काही कमी करणार नाही तुम्हाला. छान जेवण करते, अगदी सुगरण आहे आमची सून. खरंच सीता, अगं तू काही बोलत नाहीयेस, पण तुझ्या सुनेविषयी माझी आधी मतं ना वेगळी होती. मला नवल वाटलं ग, सीता हिने अशी सून कशी काय केली. पण आता मी बघितलं ना, आणि मला विश्वास वाटला ग. तुझा निर्णय चुकीचा नाहीये. अगं दिसायला आणि वागण्यात जरा वेगळी आहे ग तुझी सून, पण प्रथा आणि परंपरा पाळणं हे तू अगदी तुझ्यासारखं शिकवलंयस ना तिला. खरं सांगू का ताई, आम्ही खरं तर तिला काही शिकवत नाही आहोत. ती सगळं स्वतःहूनच शिकते, आणि आवड असली की सगळं जमतच. हो बरोबर आहे. आता आम्ही निघू मग. थांबा, हळदी कुंकू लावूया आधी. सीता, तुझी सून शोभते हा अगदी तुला. आशू, हे सगळं बरोबर चाललंय ना माझं? बरोबर करतेस ग. हा नक्की ना? नाही काय चुकत असेल तर सांग, म्हणजे सीताई ओरडतील नाही तर. चुकांमधूनच माणूस शिकतो. कर तू कर. झालं. हे घे हळद कुंकू वा. देवा, शिवा जे प्रयत्न करते त्यात यश येऊ दे, आणि ती लवकरच या कुटुंबाचा एक भाग होऊ दे. आशूच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, आणि असंच आम्हाला कायम एकत्र ठेव. या कुटुंबाला सुखात ठेव. आशू, धान्य उगवलं रे. हो ना. म्हणजे आपला उपास सक्सेसफुल झाला. हो अगदीच 100%. हे काय चाललंय? अगं आम्ही मिळून पूजा करतोय. अरे एकदा विचारायचं तरी आशू. तिला एक तर काही धड जमत नाही, आणि तुला माहितीये मला पूजेत चुका चालत नाही. आई अगं तू जशी पूजा करतेस तशीच पूजा तिने केली. हा म्हणजे हे बघा ना, मी सगळं ठेवलंय, फुलं ठेवली आहेत, सगळं ठेवलंय, आणि तेही नीट ठेवलंय सगळं. ठेवली नाही, वाहिली म्हणतात. हा सॉरी.
आई अगं आता फक्त नैवेद्य दाखवायचा राहिलाय. हा घे दाखवून घे. शिवा हा. हे तिथे ठेव. इथे ठेव. इथे ठेव. नैवेद्य दाखवायचा मंत्र येतो का? मंत्र कुठला? तू तर म्हणत होता सगळी पूजा तिनेच केली, मग हे नाही आठवत आहे. आई थांब, मी तिला सांगतो. शिवा बस. ते पाणी घे पळीत आणि ते नैवेद्याभोवती फिरव आणि म्हण ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. त्या पळीनी पाणी सोडून दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळ सकाळी काम? हो ना, अगं सकाळी काम केलं ना की बाकीची कामं उरकता येतात ना, म्हणून मला थोडासा वेळ देशील? मी एक काम करतोय. ओके, मी बसते तोवर. तिकडे बसू का? हा, तू इथे बस ना. हा ओके, हा, बस. इथे बसते. रॉकी, तुला तुझ्या घरचा लुक चेंज करावा असं नाही वाटत का रे? अगं, वेळ कुठे आहे माझ्याकडे? हे काम आणि मग अभ्यास. अरे थोडाच वेळ लागेल, एवढा काही वेळ नाही लागणार. जाऊ दे का. बरं, माझं काम झालंय. मी ही गादी आणि एक कापूस देऊन होतो. मग आपण अभ्यास करू. ओके, मी थांबते तोवर. हा. अरे पोरगी आपल्या रॉकीच्या प्रेमात पडली. फोन का लागत नाहीये? 10 लाख तर आले नाही. बरं 10,000 देऊन बसलास मूर्ख जग्या. अरे अगं ए, चहा दे ना, केव्हापासून सांगतोय. घ्या. अहो उकळत ठेवला होता. एवढं काय झालंय चिडायला? टेन्शन टेन्शन आलंय. कसलं? तुला सांगून काय होणार आहे? अहो एकदा सांगून तर बघा. अच्छा, हा. भाडं द्यायचं बाकी आहे, खिशात पैसे नाही. तो लाडका जावई 10 लाख रुपये देणार होता, एक दमडी आलेली नाहीये. बरं माझ्या खिशातले 10,000 रुपये गेले. आता सांग काय करायचं? अरे बापरे, खरंच आता काय करायचं? अरे मग तोंड वर करून कशाला म्हणत होती? सांगा म्हणून सांगा. सांगितलं तर काय बापाकडनं पैसे आणणार होते? एक मिनिट, माझा बाप कडायचा नाही. हा, ते गेले वर. मग शांत राहा. शांत राहून काय होणार आहे? सांगा ना. त्यापेक्षा आपण हे घर सोडू. काय वेड लागले तुला? एक मिनिट चिडू नका. आधी मी काय म्हणते ना ते नीट ऐकून घ्या. आपण हे घर सोडू आणि ज्या घरावर आपला हक्क आहे ते घर आपण परत मिळवू. हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? हा, तरीच मला ना नेहमी वाटायचं तुमच्यात ती गोष्ट नाहीये. तू नीट बोला. हेच केलंय तुम्ही आजपर्यंत. अहो आजपर्यंत आपल्याकडे किती संधी आल्यात. आजही एक संधी आहे आपल्याकडे. शिवा घरात नाहीये. अरे हो, शिवा घरात नाहीये. हीच एक संधी आहे.
ठग लागायचे का कामाला? असं नाही, करायचं तर पूर्ण तयारीनिशी.